कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो मास्तरीन बाई, एवढा काय इशे हार्ड करताय मला खरंच कळेना झाले। आईसाहेब तुमची समजूत घालायला येतात तरी तुम्ही त्यांचं ऐकत नाही, काय करावं मला कळेना। आपल्यामुळं आईसाहेबांनी त्रास होतोय मास्तरीन बाई, तुम्ही असं करू नका। तुम्ही एवढे समजूतदार आहेसा, आपले कितीतरी प्रश्न आपणच सोडवलेत ना व। तुम्ही तुमच्या मनातलं बोलायचा, आम्ही आमच्या मनातलं पटदिशी बोलायचो, सटदिशी विषय संपवून टाकायचो। मग आता का असं वागतायसा? एक फोन बी केला नाही तुम्ही। तुम्हाला खरंच आमच्या संग राहायचं नाही काय? काय चाललंय तुमच्या मनात कळू दे की हो। अधिपती, हे काय अजून झोपला नाही तुम्ही? असे तुम्ही कधी आला? हे काय आत्ताच येतोय? म्हणलं आलोय घरला तर तुम्हाला आधी भेटावं, मग वाटलं कदाचित झोपला असाल तुम्ही। नाही। पण मग म्हणलं वाट बघत असाल आमची, आमचीच वाट बघत होता ना हो? काय झालं? नाही काय नाही। काय नाही कसं चेहरा उतरलाय, सांगा की काय झालं? तुम्ही असं त्यांच्या संग सारखं बोलायला जात जाऊ नका आईसाहेब, मला नाही बरं वाटत। त्या रागारागात तुम्हाला काय वाटेल ते बोलतील तर ते काय मला आवडणार नाही। अधिपती, त्या काय परक्या आहेत काय आमच्यासाठी? तुम्ही जसे आहात तसेच त्या पण आहेत। तुमच्यावर जशी माया करतो आम्ही तशीच त्यांना पण माया लावतोय की। पण तसं त्यांना वाटत नाही ना। राग आला म्हणून काय वाटेल ते बोलतील होय, आणि ते बी तुम्हाला एवढं पण कळत नाही त्यांना। आम्हाला बोललं त्याचं काही वाईट नाही वाटलं अधिपती, त्याने तुम्हाला असं बोलायला नको होतं। म्हणजे काय बोलल्या त्या? काय नाही, जाऊ द्या, चुकून आमच्या तोंडून निघून गेलं। चुकून निघून गेलं ना तोंडातून, मग आता मला सांगा पूर्ण काय ते। नाही हो अधिपती, आम्हाला आता ते सगळं परत आठवायचं नाही। जाऊ द्या जाऊ द्या। काय बोलल्या मला सांगा आईसाहेब। तर जाऊ द्या म्हणतोय ना आम्ही। माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा बरं। आधी शपथ सुटली म्हणा। आधी सांगा मला। अधिपती, तुम्ही अशी शपथ घालत जाऊ नका हो। त्याशिवाय तुम्ही आम्हाला सांगणारच नाही, मला माहिती आहे। काय म्हणले मास्तरीन बाई, मला सांगा बरं। आधी शपथ सुटली म्हणा। सुटली, सांगा आता सांगा। अधिपती, कशाला ऐकायचंय तुम्हाला? आता उगा तुमच्या नात्यामध्ये गैरसमज नको व्हायला। आता अजून काय गैरसमज व्हायचं बाकी आहे? मला चांगलं माहिती आहे आमचं वाईट झालेलं तुम्हाला बघवणार नाही। तुम्ही मला फक्त सांगा त्या काय म्हणल्या, तुम्ही मनावर दगड ठेवून सांगा, मला सांगा। तर ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर सांगतो आम्ही तुम्हाला। आम्ही त्यांना अगदी हात जोडून विनंती केली, म्हणलं की बाबा असं घर सोडून जाऊ नका। असं घर सोडून, आपला संसार अर्धवट सोडून कोणी जातंय का? हा, हवं तर तुम्ही चला घरला, आम्ही जातो घर सोडून, आम्ही बाहेर राहतो। आम्ही त्यासनी सगळ्या तऱ्हेने समजावलं, तेव्हा त्या असं म्हणल्या का मला त्या घरात परत यायची काही इच्छा नाही। आणि तसंही मला तुमच्या अशिक्षित मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळं तसं करावं लागलं। इतके दिवस ऍडजस्ट केलं असं म्हणल्या, पण आता नाही करणार। मला ना तुमच्या बरोबर राहायचंय ना अधिपतींबरोबर। अक्षू, अक्षू बोल अगं, सांग काहीतरी। अक्षू, अगं काय झालंय? अक्षरा, अगं भुवनेश्वरी मॅडम आणि तू इतक्या वेळ काय बोलत होत्या? काही काही प्रॉब्लेम झालाय का अक्षरा? अक्षरा बोल ग, मला टेन्शन यायला लागलंय आता। आई, भुवनेश्वरी मॅडमनी अधिपतींना फोन केला होता। हो का? अगं मग चांगलंय ना, झालं का बोलणं तुमचं? मिटलं का भांडण? नाही आई। का? अक्षू, अगं तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? अक्षरा, काय काय बोलले काय अधिपती? स्वतःच्या मर्जीनं गेल्यात ना मास्तरीणबाई, स्वतःच्या मर्जीनं येऊ देत त्यांना परत।
उगाच तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी बोलायला जाऊ नका असं म्हटले अधिपती. अरे बापरे. मला त्यांचा टोन नाही आवडला आई. काहीच घेणं देणं नसल्यासारखं बोलले का ते. नाही का अक्षरा, नाही म्हणजे असं घेणं देणं नसल्यासारखं नाही बोलणार अधिपती. काहीतरी गैरसमज होतोय, तू खूप विचार करतेयस काहीतरी. हा अक्षरा, आणि फोनवर टोन वेगळा असतो अक्षरा. जुन्नय म्हणल्या की मला अशिक्षित मुलाशी लग्न करायला लागलं. मला नव्हतं करायचं, पण शिकलेला नवरा पाहिजे होता, पण नाही मिळाला. अधिपती त्या काय आपल्या घरात ऍडजस्ट करायला तयार नाहीत. त्यांचे संस्कार वेगळे, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांच्या रीतीभाती वेगळ्या. कायच जुळत नाही बघा आपल्या घराशी त्यांचं. पण तरी इतके दिवस त्यांनी केलं ऍडजस्ट, पण ह्या पुढं काही त्या करतील असं वाटत नाही. खरंच बोलल्या का असं मास्तरीनबाई? हा मग नाही हो, असं नाही बोलणार त्या. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आम्ही काही खोटं बोलतोय काय? तसं नाही. मग कसं आहे, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? अहो, स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे साहेब. मान्य आहे मास्तरीनबाईंना आमचा राग असेल, पण तरी असं बोलणार नाहीत असं वाटतं हो. आणि हे बघा, मान्य आहे सुरुवातीला काय जरा त्रास झाला त्यासनी आपल्या घरात जुळवून घ्यायला, पण नंतर त्यांनी जुळवून घेतलं होतं आणि सगळं चांगलं चाललं होतं, रुळल्या होत्या त्या. मग आता परत असं का बोलायला लागल्यात काय माहिती. मग परत आता तुम्हाला आमचं खरं वाटत नसेल तर मग नाही, तसं नाही. तुमचं अहो, तुम्ही कशाला खोटं सांगशील ते माहितीच आहे की मला. तुम्ही खरंच सांगताय, पण अवघड अहो. मग आता एवढं जर असेल तर मग काय लईच राग आहे वाटतं आमच्याबद्दल त्यांच्या मनात. एवढं खतखत वाटतं आत. राग आहेच, नक्कीच आहे, पण तो फक्त तुमच्याबद्दल नाही, आमच्याबद्दल बी. त्या जे काय बोलल्या त्या रागाच्या भरातच बोलल्या, त्यामुळे तुम्ही मनाला लावून घेऊ नका. रागाच्या भरात माणूस बोलतो असं काय काय. हे आता असं फोनवर वाया वाया बोलणं बंद करा तुम्ही आता. याने ना जास्त गैरसमज वाढतायत. मला वाटतं आता तुम्ही प्रत्यक्ष भेटा, समोरासमोर काय ते बोला अक्षरा. त्याच्याशिवाय गैरसमज दूर होणार नाहीत ग. का आम्ही दोघं जण जाऊन बोलू त्यांच्याशी? हो, आम्ही भेटतो त्यांना. नको बाबा, मी भेटेन त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.